तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी घेऊन आले आज एक नवीन रेसिपी, उकडीचं मोदक. चला तर बघूया उकडीचं मोदक कसं बनवतात. आता मी खोबरं किसून घेते. खोबरं किसून झालं का आता त्याचं सारण बनवून घेऊया. सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी. मस्त खोबरं किसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण याचं सारण बनवून घेऊया. आणि आता आपण ही कढई तापवून घेऊया. आपण थोडंसं तूप टाकूया. इकडे तूप घेतले आणि इकडे मस्त कढई तापलेली आहे, त्यात आपण गूळ टाकूया. इकडे गूळ घेतली. गूळ मस्त आपण विकून घेतलेला आहे. आता त्यात आपण घालूया खोबरं. आता मी त्यात खोबरं घालते. किसलेलं खोबरं घालून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मस्त सारण तयार झालेलं आहे. आता यात आपण घालूया वेलची. मी यात वेलची घातलेली आहे. आणि असं आपलं सारण तयार झालेलं आहे. थोडंसं आपण त्याला 5-10 मिनिटं असं हलवून घेऊया. आता मी इकडे ठेवलेले आहे गरम पाणी, त्याला मस्त उकळी येऊ देऊ. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण. इकडे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण. ते मस्त पाण्याला उकळी येऊ देऊ. मी इकडे घेतलेले आहे 2 वाटी पीठ तांदळाचं. याचा मस्त गरम पाण्यात आपण टाकून घेऊया. आता इकडे मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि यात आपण टाकूया आता तांदळाचं पीठ. आता आपण यात तांदळाचं पीठ टाकून घेऊया. यात मस्त आपण पीठ टाकून घेतलेले आहे. आणि असं हे पीठ तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं हे पीठ तयार करून घेतलेले आहे. आता हे पीठ थोडंसं खूप गरम आहे. आता हे आपण गार होऊ देऊ थोडंसं पीठ. तर आता हे पीठ थोडं गार झालेलं आहे. आता हे पीठ आपण मळून घेऊया. पीठ असं मस्त गार झालेलं आहे. आपण त्याचा मळून घेऊया. एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं. मग नंतर आणि तुम्ही असं बघू शकता, मस्त पीठ मळून घेतलंय मी इकडे. चला तर आपण आता याचे मोदक बनवून घेऊया. तुम्ही असं बघू शकता, आपण मस्त पीठ मळून घेतलंय. आता याचे आपण छोटे लहान गोळे करून घेऊया. जेवढे तुम्हाला मोठे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता पीठ. आणि असं गोल करून आणि हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेतलं तरी म्हणजे हाताला पीठ लागणार नाही. वाटी तयार करून घेऊया. आणि यात आपण असं सारण आहे ते त्याच्यात सारण भरून घेऊया. आणि मस्त सारण आपण
करून घेऊया. तर मस्त सारण झालेले आहे. आपण आता आता आपण मोदक तयार करून घेऊया. आणि असा आपला मोदक हा तयार आहे. तर आता आपण भरपूर मोदक तयार करून घेऊया. तर असे आपले हे मोदक बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता असे आपण आता हे मोदक भरून रेडी केलेले आहे. आता हे आपण 15 ते 20 मिनिटं लहान गॅसवर शिजवून घेऊया. तर मी इकडे असे चाळण घेतलेली आहे कशी मोठी. आता ह्याच्यावर आपण आतमधून तूप लावून घेऊया किंवा तेल लावून घेऊ. तर मी इकडे असं तूप लावून घेते. असं मी हे तूप लावून घेतले चाळणीला पूर्ण. आणि ह्याच्यात आपण असं एक मोदक बनवलेले ते मोदक ह्याच्यात एक चाळणीत ठेवूया. आणि याला आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया. तर हे असे आपले मोदक बनवून रेडी आहे. बघू शकता तुम्ही. आता मी एका ताटात काढून घेते. मस्त असे मोदक बनवून रेडी आहे. बघू शकता. उकडीचे मोदक तुम्ही पण नक्की घरी रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. बाय बाय.